उद्या रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनच्या सगळ्या ऑर्डर आज आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. तर ही फायनली शेवटची ऑर्डर आहे, मोठी ऑर्डर आहे, एकाच क्लायंटची आहे. बाकीचे सिंगल डबल ब्लाऊज होते ते गेलेले आहेत. आता जस्ट सुनीतसुद्धा गेलेले आहे. सुनीता होती आत्तापर्यंत दुपारी आलेली. आणि हुकलूक वगैरे आम्ही तेच केलेले आहेत. हे मापाचा ब्लाऊज आहे क्लायंटचा आणि याच मापाच्या ब्लाऊजवरती हे ब्लाऊज शिवलेले आहेत रेग्युलर क्लायंटचे. हा दुसरा. सगळ्या ब्लाऊजांना त्यांना डीप नेक आहे. 4 टक्स ब्लाऊज असतात छोट्या स्लीव्जमध्ये. हा नंबर 3. सगळ्या ब्लाऊजांना गळ्यांना हात शिलाई असते त्यामुळे बराच वेळ जातो. 11 11:30चे गळे आहेत त्या ब्लाऊजचे, त्यामुळे बराच वेळ सुद्धा जातो त्यांना. पायपिक नको असता, हात शिलाई असते त्यामुळे बराच वेळ जातो ह्या गोष्टीला. कारण फिनिशिंग करायला, फिनिशिंग दिसायला महत्त्वाचं असतं. त्यामुळे हा ब्लाऊज एक झालेला आहे साडीवरचा, 4 झाले. आणि हा एक ब्लाऊज आहे 5वा. त्यांना इथे स्लीव्जला असे हे पोटली बॉल्स हवे होते. सो याच कपड्याचे मॅचिंगमध्ये पोटली बॉल्स केलेले आहेत. कारण लास्ट टाईम त्यांनी एका ब्लाऊजला सांगितलं होतं आणि माझ्या गडबडीमध्ये डोक्यातून ते स्किप झालं आणि त्यांना ते बॉल्स मी हे पोटल्या ज्या आहेत त्या करूनच दिल्या नाहीत. त्यामुळे यावेळेला आठवणीने केलेल्या आहेत. सुंदर दिसते साडीचा कलर आणि साडीसुद्धा. हे बघा. तर हे त्यांचे सगळे ब्लाऊज झालेले आहेत. कॉल केला आहे, न्यायला येत आहेत. एक दोघी अजून आहेत ऑल्ट्रेशनला, नवीन कॉर्ड सेट वगैरे घेतलेला आहे, त्यांचे ऑल्ट्रेशन करून ठेवलेलं आहे, पण त्या काही अजून न्यायला आलेले नाहीत. ही ऑर्डर दिली की मी निवांत, कारण त्या उद्या सकाळी गावी जाणार नाहीत लवकर, अर्ली मॉर्निंग. सो त्यांनाही प्रॉब्लेम नको, मलाही प्रॉब्लेम नको. आणि अजून 2 ब्लाऊज आहेत त्यासुद्धा न्यायला येत आहेत. त्या हँगरला मागे लावलेले आहेत. मेन ब्लाऊज आहेत ते आज झालेले आहेत. त्याच्यामुळे रक्षाबंधनाचं काम वेळेत कंप्लीट झालेलं आहे, जरी आजारपणामध्ये आलं तरी. आणि पटपट गडबड करून आता मी उरकून चालली आमच्या बाळाच्या बड्डेसाठी. पण म्हणतात ना, ज्या दिवशी लवकर जायचं असतं त्या दिवशी मात्र आपल्याला वेळ होतोच. तर ह्यांनासुद्धा कॉल केला तर त्या येत आहेत मार्केटमध्ये काहीतरी घेत होते. अगोदर 2 वेळा कॉल केला, कॉल नाही उचलला. तिसऱ्यांदा एकदा कॉल करते, नंतर मग बाजूला एखाद्या शॉपमध्ये ठेवून जावं लागलं असतं. सो त्यासुद्धा येत आहेत. समोरासमोर हातात दिलं की आम्हालाही टेन्शन राहत नाही क्लायंटचं. आणि पुन्हा आता रक्षाबंधन झाली की पुन्हा ह्या क्लायंटच्या ब्लाऊज भरपूर असतातच रेग्युलर बेसिसवरती. सो तुम्हाला आपले मिनी व्हिडिओज आवडत असतील तर असेच व्हिडिओ छान छान पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला फॉलो आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.